स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती सुरू झालेली आहे. रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 25 तारखेपासनं तर आता 29 तारखे म्हणजे 15 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि 8,000 जागेचं एक सोलापूरचं परिपत्रक आलेलं आहे. सोलापूरची एक बातमी आलेली आहे, परंतु ही बातमीमध्ये किती सत्यता आहे आपल्याला माहिती आहे. 15,000 पेक्षा जास्त जागा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे, भावी शिक्षकांसाठी आहे. 2,11,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की वडिलांच्या नावामध्ये चुकी आहे किंवा त्यांच्या मार्कशीटमध्ये चुकी आहे, त्यांच्या नावामध्ये फरक आहे. तर विद्यार्थी घाबरलेले आहेत, पॅनिक झालेले आहेत, कारण हा नोकरीचा प्रश्न आहे आणि आपल्याला पहिल्यांदा कुठेतरी नोकरी लागत आहे असं विद्यार्थ्यांना जी आशा आहे. त्यात विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका. मी तुम्हाला जो काही पर्याय सांगतोय, उपाय सांगणार आहे, तो उपाय तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. हा व्हिडिओ सुद्धा संपूर्ण बघा. तत्पूर्वी माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं जे शिक्षक भरतीचं अपडेट आहे ते अपडेट तुमच्या जॉईनिंग पर्यंत आपण तुम्हाला सर्वांना सांगणार आहोत. एक लक्षात घ्यायचं आहे की जे तुमच्या नावामध्ये जर गडबड असेल किंवा तुमच्या नावात जसं एखादी नाव असेल, निलेश नाव असेल, तर त्या नावात जर तुमच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल, तुमच्या आडनावामध्ये मिस्टेक असेल तर घाबरू नका. हे जे नाव आहे तुम्ही ज्या वेळेला तुम्ही पवित्र पोर्टलला नोंद करताय, जसे डॉक्युमेंट आहेत तसे तुम्ही अपलोड करा. ज्या वेळेला तुमचं सिलेक्शन होत आहे, ज्या वेळेला सिलेक्शन झालं आणि ज्या वेळेला तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला जाता, ज्या ठिकाणी जिल्हा परिषदला असेल किंवा तुम्ही एखाद्या महानगरपालिकेला असेल, नगरपालिकेला असेल, त्यावेळेला मात्र एक ऍफिडेटिव्ह तुम्हाला एक शपथपत्र तुम्हाला देऊन तुम्ही ते त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे घाबरण्याचा काही प्रश्न नाही. दुसरा एक प्रश्न असा आहे की तुमच्या जर मार्कशीटमध्ये काही गडबड असेल तर मार्कशीटमध्ये सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही जॉईन व्हायला जाल त्यावेळेला तुम्ही मार्कशीटला क्लिअर करा. जसं आता काही विद्यार्थ्यांचा नंबर चुकलेला आहे, काही विद्यार्थ्यांचं रिझल्टच्या बाबतीत 2-2, 3-3 मार्कशीट आहेत. त्या सर्व बाबी ज्या आहेत ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. कधी? ज्या वेळेला तुम्ही जॉईन होता, ज्या वेळेला तुमचं सिलेक्शन होतं, ज्या वेळेला तुमची निवड होते. त्यामुळे अशा जर चुका होत असतील तर अशा चुकांना तुम्ही घाबरू नका. याच्यावरती आपल्याला एकच उपाय असते, शपथपत्र देणं. कारण शपथपत्र देणं म्हणजे तुम्ही एखादी चुकी करत आहात, कारण तुम्ही जर बोगस असाल तर तुम्ही ते शपथपत्र देऊ शकत नाही. कारण जर तुम्ही चुकीची माहिती जर देत असाल तर तुम्हाला त्या अटीच्या अंतर्गत तुम्हाला गुन्हा तुमच्यावर लागतो आणि तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जातं. त्यामुळे कोणतेही या पद्धतीचं तुम्ही चुका करणार नाहीये. तुमच्या वडिलाच्या नावात गडबड असेल तर तुम्ही ते बदलू शकत नाही, कारण वडील एकच असतो आणि त्यात तुम्हाला सांगता येते की नाव जो आहे त्या नावामध्ये बदल झालेला आहे, तर तुम्ही तहसील कार्यालयातून तुम्ही ऍफिडेव्हिट चालू शकता. त्यामुळे यात घाबरण्यासारखं काही नाही. दुसरी गोष्ट, सेल्फ सर्टिफाय करत असताना कोणतीही माहिती तुम्ही